आज आपण वाक्यप्रकार पाहणार आहोत आणि 90 महत्त्वाचे प्रश्न परीक्षेत गुण मिळवण्यास निश्चितच मदत होईल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग सुरुवात. 1. जे चकाकते ते सोने नसते. हे वाक्य कोणत्या प्रकारातील आहे? पर्याय केवल वाक्य, पर्याय ब मिश्र वाक्य, पर्याय क संयुक्त वाक्य, पर्याय ड प्रधान वाक्य. बरोबर उत्तर आहे पर्याय ब मिश्र वाक्य. 2. मुलांनो, रांगेत उभे राहा. या वाक्याचा प्रकार ओळखा. पर्याय विधानार्थी, पर्याय ब प्रश्नार्थी, पर्याय क आज्ञार्थी, पर्याय ड संकेतार्थी. बरोबर उत्तर आहे पर्याय क आज्ञार्थी. 3. आज गाडी वेळेवर आली नाही. हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडते? पर्याय होकारार्थी, पर्याय ब नकारार्थी, पर्याय क उद्गारार्थी, पर्याय ड आज्ञार्थी. बरोबर उत्तर आहे पर्याय ब नकारार्थी. 4. आकाशात जेव्हा विजा कडाडतात तेव्हा पावसाला सुरुवात होते. या वाक्याचा प्रकार सांगा. पर्याय संयुक्त वाक्य, पर्याय ब केवल वाक्य, पर्याय क मिश्र वाक्य, पर्याय ड प्रधान वाक्य. बरोबर उत्तर आहे पर्याय क मिश्र वाक्य. 5. मनात आले आणि मी निघालो. या वाक्याचा प्रकार कोणता? पर्याय मिश्र वाक्य, पर्याय ब संयुक्त वाक्य, पर्याय क केवल वाक्य, पर्याय ड गौण वाक्य. बरोबर उत्तर आहे पर्याय ब संयुक्त वाक्य. 6. किती सुंदर देखावा आहे हा. या वाक्याचा प्रकार कोणता? पर्याय विधानार्थी, पर्याय ब आज्ञार्थी, पर्याय क उद्गारार्थी, पर्याय ड प्रश्नार्थी. बरोबर उत्तर आहे पर्याय क उद्गारार्थी. 7. पाऊस पडला तर शेतकरी आनंदी होईल. या वाक्याचा प्रकार ओळखा. पर्याय संकेतार्थी, पर्याय ब आज्ञार्थी, पर्याय क विद्यार्थी, पर्याय ड विधानार्थी. बरोबर उत्तर आहे पर्याय संकेतार्थी. 8. तामाने रोज सकाळी लवकर उठून अभ्यास करतो. हे वाक्य कोणत्या प्रकारातील आहे? पर्याय मिश्र वाक्य, पर्याय ब संयुक्त वाक्य, पर्याय क केवल वाक्य, पर्याय ड आज्ञार्थी. बरोबर उत्तर आहे पर्याय क केवल वाक्य. 9. तुम्ही उद्या आमच्या घरी या. हे वाक्य कोणत्या प्रकारातील आहे? पर्याय प्रश्नार्थी, पर्याय ब विधानार्थी, पर्याय क आज्ञार्थी, पर्याय ड उद्गारार्थी. बरोबर उत्तर आहे पर्याय क आज्ञार्थी. 10. मला इंग्रजी विषयात उत्तम गुण मिळाले. या वाक्याचा प्रकार ओळखा. पर्याय होकारार्थी कर्णरूपी, पर्याय ब नकारार्थी, पर्याय क आज्ञार्थी, पर्याय ड मिश्र वाक्य.
बरोबर उत्तर आहे पर्याय होकारार्थी कर्णरूपी. 11. त्याच्या मनात काहीतरी काळेबेरे आहे की काय? या वाक्याचा प्रकार कोणता? पर्याय आज्ञार्थी. पर्याय ब प्रश्नार्थी. पर्याय क उद्गारार्थी. पर्याय ड विधानार्थी. बरोबर उत्तर आहे पर्याय ब प्रश्नार्थी. 12. गुरुजी म्हणाले की पृथ्वी गोल आहे. या वाक्याचा प्रकार सांगा. पर्याय केवल वाक्य. पर्याय ब संयुक्त वाक्य. पर्याय क मिश्र वाक्य. पर्याय ड आज्ञार्थी. बरोबर उत्तर आहे पर्याय क मिश्र वाक्य. 13. मी रोज सकाळी व्यायाम करतो आणि दूध पितो. या वाक्याचा प्रकार ओळखा. पर्याय मिश्र वाक्य. पर्याय ब संयुक्त वाक्य. पर्याय क केवल वाक्य. पर्याय ड गौण वाक्य. बरोबर उत्तर आहे पर्याय ब संयुक्त वाक्य. 14. मुलांनी रोज आई वडिलांची सेवा करावी. या वाक्याचा प्रकार कोणता? पर्याय आज्ञार्थी. पर्याय ब विद्यार्थी. पर्याय क संकेतार्थी. पर्याय ड विधानार्थी. बरोबर उत्तर आहे पर्याय ब विद्यार्थी. 15. अब केवढा मोठा साप हा. या वाक्याचा प्रकार कोणता? पर्याय प्रश्नार्थी. पर्याय ब विधानार्थी. पर्याय क उद्गारार्थी. पर्याय ड आज्ञार्थी. बरोबर उत्तर आहे पर्याय क उद्गारार्थी. 16. नोकरी मिळावी म्हणून तो शहरात गेला. या वाक्याचा प्रकार ओळखा. पर्याय संयुक्त वाक्य. पर्याय ब केवल वाक्य. पर्याय क मिश्र वाक्य. पर्याय ड प्रधान वाक्य. बरोबर उत्तर आहे पर्याय क मिश्र वाक्य. 17. तो प्रामाणिक आहे कारण त्याने पैसे परत केले. या वाक्याचा प्रकार ओळखा. पर्याय मिश्र वाक्य. पर्याय ब संयुक्त वाक्य. पर्याय क केवल वाक्य. पर्याय ड आज्ञार्थी. बरोबर उत्तर आहे पर्याय मिश्र वाक्य. 18. आम्ही सिनेमा पाहिला नाही. या वाक्याचा प्रकार कोणता? पर्याय होकारार्थी. पर्याय ब नकारार्थी. पर्याय क आज्ञार्थी. पर्याय ड प्रश्नार्थी. बरोबर उत्तर आहे पर्याय ब नकारार्थी. 19. श्रीमंत माणूस सुखी असतोच असे नाही. या वाक्याचा प्रकार ओळखा. पर्याय विधानार्थी व नकारार्थी. पर्याय ब आज्ञार्थी. पर्याय क उद्गारार्थी. पर्याय ड होकारार्थी. बरोबर उत्तर आहे पर्याय विधानार्थी व नकारार्थी. 20. विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. या वाक्याचा प्रकार कोणता? पर्याय केवल वाक्य. पर्याय ब मिश्र वाक्य. पर्याय क संयुक्त वाक्य. पर्याय ड विद्यार्थी वाक्य. बरोबर उत्तर आहे पर्याय क संयुक्त वाक्य. 21.
तुम्हाला चहा हवा की कॉफी हवी? या वाक्याचा प्रकार ओळखा. पर्याय अ संयुक्त वाक्य. पर्याय ब मिश्र वाक्य. पर्याय क केवल वाक्य. पर्याय ड आज्ञार्थी. बरोबर उत्तर आहे पर्याय अ संयुक्त वाक्य. 22. तो रोज नियमितपणे वाचन करतो. या वाक्याचा प्रकार सांगा. पर्याय अ आज्ञार्थी. पर्याय ब विधानार्थी. पर्याय क प्रश्नार्थी. पर्याय ड उद्गारार्थी. बरोबर उत्तर आहे पर्याय ब विधानार्थी. 23. वाहन हळू चालवा. हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारात येते? पर्याय अ विधानार्थी. पर्याय ब आज्ञार्थी. पर्याय क प्रश्नार्थी. पर्याय ड उद्गारार्थी. बरोबर उत्तर आहे पर्याय ब आज्ञार्थी. 24. जर मला सुट्टी मिळाली तर मी गावाला जाईन. या वाक्याचा प्रकार ओळखा. पर्याय अ आज्ञार्थी. पर्याय ब संकेतार्थी. पर्याय क विद्यार्थी. पर्याय ड संयुक्त वाक्य. बरोबर उत्तर आहे पर्याय ब संकेतार्थी. 25. आज्ञा पाळणे हे विद्यार्थ्यांचे कर्तव्य आहे. हे वाक्य कोणत्या प्रकारातील आहे? पर्याय अ केवल वाक्य. पर्याय ब मिश्र वाक्य. पर्याय क संयुक्त वाक्य. पर्याय ड आज्ञार्थी. बरोबर उत्तर आहे पर्याय अ केवल वाक्य. 26. तुझे नाव काय आहे? या वाक्याचा प्रकार ओळखा. पर्याय अ विधानार्थी. पर्याय ब प्रश्नार्थी. पर्याय क आज्ञार्थी. पर्याय ड उद्गारार्थी. बरोबर उत्तर आहे पर्याय ब प्रश्नार्थी. 27. तो एवढा मोठा श्रीमंत आहे पण तो अत्यंत कंजूष आहे. या वाक्याचा प्रकार कोणता? पर्याय अ मिश्र वाक्य. पर्याय ब संयुक्त वाक्य. पर्याय क केवल वाक्य. पर्याय ड संकेतार्थी. बरोबर उत्तर आहे पर्याय ब संयुक्त वाक्य. 28. आईने जेवण बनवले आणि आम्ही सर्वांनी एकत्र जेवण केले. या वाक्याचा प्रकार ओळखा. पर्याय अ केवल वाक्य. पर्याय ब मिश्र वाक्य. पर्याय क संयुक्त वाक्य. पर्याय ड गौण वाक्य. बरोबर उत्तर आहे पर्याय क संयुक्त वाक्य. 29. शाळेत आल्यावर विद्यार्थ्यांनी शांत बसावे. या वाक्याचा प्रकार कोणता? पर्याय अ आज्ञार्थी. पर्याय ब विद्यार्थी. पर्याय क संकेतार्थी. पर्याय ड प्रश्नार्थी. बरोबर उत्तर आहे पर्याय ब विद्यार्थी. 30. बापरे काय ती गर्दी. या वाक्याचा प्रकार ओळखा. पर्याय अ विधानार्थी. पर्याय ब प्रश्नार्थी. पर्याय क उद्गारार्थी. पर्याय ड आज्ञार्थी. बरोबर उत्तर आहे पर्याय क उद्गारार्थी. 31. आकाशात काळे ढग जमा झाले की मोर नाचू लागतो. या वाक्याचा प्रकार ओळखा. पर्याय अ संयुक्त वाक्य. पर्याय ब मिश्र वाक्य.
पर्याय क केवल वाक्य. पर्याय ड आज्ञार्थी वाक्य. बरोबर उत्तर आहे पर्याय ब मिश्र वाक्य. 32. मुलांनो पाठांतर करा. या वाक्याचा प्रकार कोणता? पर्याय विधानार्थी. पर्याय ब प्रश्नार्थी. पर्याय क आज्ञार्थी. पर्याय ड उद्गारार्थी. बरोबर उत्तर आहे पर्याय क आज्ञार्थी. 33. आजची परीक्षा फारच कठीण होती. या वाक्याचा प्रकार ओळखा. पर्याय विधानार्थी. पर्याय ब उद्गारार्थी. पर्याय क प्रश्नार्थी. पर्याय ड आज्ञार्थी. बरोबर उत्तर आहे पर्याय ब उद्गारार्थी. 34. डॉक्टरांनी औषध दिले आणि रुग्णाला बरे वाटले. या वाक्याचा प्रकार सांगा. पर्याय केवल वाक्य. पर्याय ब मिश्र वाक्य. पर्याय क संयुक्त वाक्य. पर्याय ड संकेतार्थी वाक्य. बरोबर उत्तर आहे पर्याय क संयुक्त वाक्य. 35. जो वेळेवर येईल त्यालाच प्रवेश मिळेल. या वाक्याचा प्रकार कोणता? पर्याय केवल वाक्य. पर्याय ब संयुक्त वाक्य. पर्याय क मिश्र वाक्य. पर्याय ड विधानार्थी वाक्य. बरोबर उत्तर आहे पर्याय क मिश्र वाक्य. 36. मी कधीही खोटे बोलत नाही. या वाक्याचा प्रकार ओळखा. पर्याय होकारार्थी. पर्याय ब नकारार्थी. पर्याय क आज्ञार्थी. पर्याय ड प्रश्नार्थी. बरोबर उत्तर आहे पर्याय ब नकारार्थी. 37. तू सुखात राहावा अशी माझी इच्छा आहे. या वाक्याचा प्रकार कोणता? पर्याय आज्ञार्थी. पर्याय ब विद्यार्थी. पर्याय क संकेतार्थी. पर्याय ड विधानार्थी. बरोबर उत्तर आहे पर्याय ब विद्यार्थी. 38. सकाळी वारा सुटला अथवा ऊन पडले तरी आपण फिरायला जाऊ. या वाक्याचा प्रकार ओळखा. पर्याय केवल वाक्य. पर्याय ब मिश्र वाक्य. पर्याय क संयुक्त वाक्य. पर्याय ड गौण वाक्य. बरोबर उत्तर आहे पर्याय क संयुक्त वाक्य. 39. तिने सुंदर गाणे गायले. हे वाक्य कोणत्या प्रकारातील आहे? पर्याय केवल वाक्य. पर्याय ब मिश्र वाक्य. पर्याय क संयुक्त वाक्य. पर्याय ड आज्ञार्थी वाक्य. बरोबर उत्तर आहे पर्याय केवल वाक्य. 40. आईने मला बोलावले कारण तिला मदत हवी होती. या वाक्याचा प्रकार सांगा. पर्याय संयुक्त वाक्य. पर्याय ब मिश्र वाक्य. पर्याय क केवल वाक्य. पर्याय ड प्रधान वाक्य. बरोबर उत्तर आहे पर्याय ब मिश्र वाक्य. 41. स्वच्छतेचे नियम सर्वांनी पाळावेत. या वाक्याचा प्रकार ओळखा. पर्याय आज्ञार्थी. पर्याय ब विद्यार्थी. पर्याय क संकेतार्थी.
पर्याय ड प्रश्नार्थी. बरोबर उत्तर आहे पर्याय ब विद्यार्थी. 42. शाब्बास, तू छान खेळलास. या वाक्याचा प्रकार कोणता? पर्याय अ विधानार्थी. पर्याय ब उद्गारार्थी. पर्याय क प्रश्नार्थी. पर्याय ड आज्ञार्थी. बरोबर उत्तर आहे पर्याय ब उद्गारार्थी. 43. तुम्ही आजच गावाला जाणार आहात का? या वाक्याचा प्रकार ओळखा. पर्याय अ विधानार्थी. पर्याय ब आज्ञार्थी. पर्याय क प्रश्नार्थी. पर्याय ड उद्गारार्थी. बरोबर उत्तर आहे पर्याय क प्रश्नार्थी. 44. त्याने खूप अभ्यास केला म्हणून तो परीक्षेत पहिला आला. या वाक्याचा प्रकार सांगा. पर्याय अ केवल वाक्य. पर्याय ब संयुक्त वाक्य. पर्याय क मिश्र वाक्य. पर्याय ड संकेतार्थी वाक्य. बरोबर उत्तर आहे पर्याय ब संयुक्त वाक्य. 45. मला गरम चहा बिलकुल आवडत नाही. या वाक्याचा प्रकार ओळखा. पर्याय अ होकारार्थी. पर्याय ब नकारार्थी. पर्याय क आज्ञार्थी. पर्याय ड प्रश्नार्थी. बरोबर उत्तर आहे पर्याय ब नकारार्थी. 46. गुरुजी वर्गात आले आणि मुलांनी शांतता राखली. या वाक्याचा प्रकार कोणता? पर्याय अ मिश्र वाक्य. पर्याय ब संयुक्त वाक्य. पर्याय क केवल वाक्य. पर्याय ड विद्यार्थी वाक्य. बरोबर उत्तर आहे पर्याय ब संयुक्त वाक्य. 47. जर तुम्ही नियमित सराव केला तर टीईटी परीक्षा नक्की पास व्हाल. या वाक्याचा प्रकार ओळखा. पर्याय अ आज्ञार्थी. पर्याय ब संकेतार्थी. पर्याय क विद्यार्थी. पर्याय ड विधानार्थी. बरोबर उत्तर आहे पर्याय ब संकेतार्थी. 48. शेतकऱ्यांनी शेतात धान्य पेरले. हे वाक्य कोणत्या प्रकारातील आहे? पर्याय अ केवल वाक्य. पर्याय ब मिश्र वाक्य. पर्याय क संयुक्त वाक्य. पर्याय ड आज्ञार्थी वाक्य. बरोबर उत्तर आहे पर्याय केवल वाक्य. 49. अरे रे, फार वाईट झाले. या वाक्याचा प्रकार ओळखा. पर्याय अ प्रश्नार्थी. पर्याय ब विधानार्थी. पर्याय क उद्गारार्थी. पर्याय ड आज्ञार्थी. बरोबर उत्तर आहे पर्याय क उद्गारार्थी. 50. राकेश चित्र काढतो किंवा गाणे गातो. या वाक्याचा प्रकार कोणता? पर्याय अ केवल वाक्य. पर्याय ब मिश्र वाक्य. पर्याय क संयुक्त वाक्य. पर्याय ड गौण वाक्य. बरोबर उत्तर आहे पर्याय क संयुक्त वाक्य. 51. माझ्या मनात आले की मी तुला पत्र लिहावे. या वाक्याचा प्रकार सांगा. पर्याय अ केवल वाक्य. पर्याय ब संयुक्त वाक्य. पर्याय क मिश्र वाक्य. पर्याय ड आज्ञार्थी वाक्य.
बरोबर उत्तर आहे पर्याय क मिश्र वाक्य. 52. कष्टाशिवाय फळ मिळत नाही या वाक्याचा प्रकार ओळखा. पर्याय अ होकारार्थी. पर्याय ब नकारार्थी. पर्याय क आज्ञार्थी. पर्याय ड उद्गारार्थी. बरोबर उत्तर आहे पर्याय ब नकारार्थी. 53. मुलांनो, गोंधळ करू नका या वाक्याचा प्रकार कोणता? पर्याय अ विधानार्थी. पर्याय ब आज्ञार्थी. पर्याय क प्रश्नार्थी. पर्याय ड उद्गारार्थी. बरोबर उत्तर आहे पर्याय ब आज्ञार्थी. 54. तो आजारी होता सबब तो शाळेत येऊ शकला नाही या वाक्याचा प्रकार ओळखा. पर्याय अ केवल वाक्य. पर्याय ब मिश्र वाक्य. पर्याय क संयुक्त वाक्य. पर्याय ड संकेतार्थी वाक्य. बरोबर उत्तर आहे पर्याय क संयुक्त वाक्य. 55. जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा पक्षी किलबिलाट करतात या वाक्याचा प्रकार सांगा. पर्याय अ संयुक्त वाक्य. पर्याय ब केवल वाक्य. पर्याय क मिश्र वाक्य. पर्याय ड प्रधान वाक्य. बरोबर उत्तर आहे पर्याय क मिश्र वाक्य. 56. तिचे वागणे सर्वांनाच आवडले असे नाही या वाक्याचा प्रकार ओळखा. पर्याय अ होकारार्थी. पर्याय ब नकारार्थी. पर्याय क आज्ञार्थी. पर्याय ड प्रश्नार्थी. बरोबर उत्तर आहे पर्याय ब नकारार्थी. 57. तिने जेवण केले आणि ती झोपली या वाक्याचा प्रकार कोणता? पर्याय अ केवल वाक्य. पर्याय ब मिश्र वाक्य. पर्याय क संयुक्त वाक्य. पर्याय ड विद्यार्थी वाक्य. बरोबर उत्तर आहे पर्याय क संयुक्त वाक्य. 58. कृपया मला तुमचे पुस्तक द्या या वाक्याचा प्रकार ओळखा. पर्याय अ विधानार्थी. पर्याय ब आज्ञार्थी. पर्याय क प्रश्नार्थी. पर्याय ड उद्गारार्थी. बरोबर उत्तर आहे पर्याय ब आज्ञार्थी. 59. तो श्रीमंत आहे तथापि तो समाधानी नाही या वाक्याचा प्रकार कोणता? पर्याय अ केवल वाक्य. पर्याय ब मिश्र वाक्य. पर्याय क संयुक्त वाक्य. पर्याय ड संकेतार्थी वाक्य. बरोबर उत्तर आहे पर्याय क संयुक्त वाक्य. 60. तिचे घर खूपच सुंदर आहे हे वाक्य कोणत्या प्रकारात मोडते? पर्याय अ विधानार्थी. पर्याय ब आज्ञार्थी. पर्याय क प्रश्नार्थी. पर्याय ड उद्गारार्थी. बरोबर उत्तर आहे पर्याय अ विधानार्थी. 61. वाटेत गाडी पंक्चर झाली म्हणून मला यायला उशीर झाला या वाक्याचा प्रकार ओळखा. पर्याय अ केवल वाक्य. पर्याय ब मिश्र वाक्य. पर्याय क संयुक्त वाक्य. पर्याय ड प्रधान वाक्य. बरोबर उत्तर आहे पर्याय क संयुक्त वाक्य. 62. सत्य बोलावे हाच मोठा धर्म आहे
या वाक्याचा प्रकार कोणता? पर्याय आज्ञार्थी, पर्याय ब विद्यार्थी, पर्याय क संकेतार्थी, पर्याय ड विधानार्थी. बरोबर उत्तर आहे पर्याय ब विद्यार्थी. 63. तो नियमितपणे मैदानावर सराव करतो. या वाक्याचा प्रकार सांगा. पर्याय आज्ञार्थी, पर्याय ब विधानार्थी, पर्याय क प्रश्नार्थी, पर्याय ड उद्गारार्थी. बरोबर उत्तर आहे पर्याय ब विधानार्थी. 64. तुम्ही आज संध्याकाळी काय करणार आहात? या वाक्याचा प्रकार ओळखा. पर्याय विधानार्थी, पर्याय ब आज्ञार्थी, पर्याय क प्रश्नार्थी, पर्याय ड उद्गारार्थी. बरोबर उत्तर आहे पर्याय क प्रश्नार्थी. 65. आहा, काय सुंदर ताजमहाल आहे हा. या वाक्याचा प्रकार कोणता? पर्याय प्रश्नार्थी, पर्याय ब विधानार्थी, पर्याय क उद्गारार्थी, पर्याय ड आज्ञार्थी. बरोबर उत्तर आहे पर्याय क उद्गारार्थी. 66. जेव्हा आकाश निरभ्र होते तेव्हा रात्री तारे स्पष्ट दिसतात. या वाक्याचा प्रकार सांगा. पर्याय संयुक्त वाक्य, पर्याय ब केवल वाक्य, पर्याय क मिश्र वाक्य, पर्याय ड प्रधान वाक्य. बरोबर उत्तर आहे पर्याय क मिश्र वाक्य. 67. तुला यश मिळावे अशी माझी देवाकडे प्रार्थना आहे. या वाक्याचा प्रकार ओळखा. पर्याय आज्ञार्थी, पर्याय ब विद्यार्थी, पर्याय क संकेतार्थी, पर्याय ड विधानार्थी. बरोबर उत्तर आहे पर्याय ब विद्यार्थी. 68. तो खेळायला गेला किंवा घरीच थांबला. या वाक्याचा प्रकार कोणता? पर्याय केवल वाक्य, पर्याय ब मिश्र वाक्य, पर्याय क संयुक्त वाक्य, पर्याय ड गौण वाक्य. बरोबर उत्तर आहे पर्याय क संयुक्त वाक्य. 69. मुलांनो, मोठ्यांचा आदर करायला शिका. या वाक्याचा प्रकार ओळखा. पर्याय विधानार्थी, पर्याय ब प्रश्नार्थी, पर्याय क आज्ञार्थी, पर्याय ड उद्गारार्थी. बरोबर उत्तर आहे पर्याय क आज्ञार्थी. 70. आईने मला बाजारात पाठवले आणि मी भाजी घेऊन आलो. या वाक्याचा प्रकार सांगा. पर्याय केवल वाक्य, पर्याय ब मिश्र वाक्य, पर्याय क संयुक्त वाक्य, पर्याय ड विद्यार्थी वाक्य. बरोबर उत्तर आहे पर्याय क संयुक्त वाक्य. 71. तो परीक्षेत उत्तीर्ण झाला कारण त्याने प्रामाणिकपणे कष्ट केले. या वाक्याचा प्रकार ओळखा. पर्याय संयुक्त वाक्य, पर्याय ब मिश्र वाक्य, पर्याय क केवल वाक्य, पर्याय ड प्रधान वाक्य. बरोबर उत्तर आहे पर्याय ब मिश्र वाक्य. 72. घरी पाहुणे आले म्हणून तिने चहा बनवला. या वाक्याचा प्रकार सांगा. पर्याय केवल वाक्य, पर्याय ब मिश्र वाक्य,
पर्याय क संयुक्त वाक्य. पर्याय ड संकेतार्थी वाक्य. बरोबर उत्तर आहे पर्याय क संयुक्त वाक्य. 73. जर पाऊस वेळेवर पडला तर पीक चांगले येईल. या वाक्याचा प्रकार ओळखा. पर्याय अ आज्ञार्थी. पर्याय ब संकेतार्थी. पर्याय क विद्यार्थी. पर्याय ड विधानार्थी. बरोबर उत्तर आहे पर्याय ब संकेतार्थी. 74. मला आता अजिबात चालवत नाही. या वाक्याचा प्रकार कोणता? पर्याय अ होकारार्थी. पर्याय ब नकारार्थी. पर्याय क आज्ञार्थी. पर्याय ड प्रश्नार्थी. बरोबर उत्तर आहे पर्याय ब नकारार्थी. 75. तो वेगाने धावला पण त्याची रेल्वे गाडी चुकली. या वाक्याचा प्रकार ओळखा. पर्याय अ केवल वाक्य. पर्याय ब मिश्र वाक्य. पर्याय क संयुक्त वाक्य. पर्याय ड गौण वाक्य. बरोबर उत्तर आहे पर्याय क संयुक्त वाक्य. 76. आपण सर्वांनी देशाचे रक्षण केले पाहिजे. या वाक्याचा प्रकार सांगा. पर्याय अ आज्ञार्थी. पर्याय ब विद्यार्थी. पर्याय क संकेतार्थी. पर्याय ड विधानार्थी. बरोबर उत्तर आहे पर्याय ब विद्यार्थी. 77. वा, किती छान उत्तर दिले तू. या वाक्याचा प्रकार ओळखा. पर्याय अ विधानार्थी. पर्याय ब आज्ञार्थी. पर्याय क प्रश्नार्थी. पर्याय ड उद्गारार्थी. बरोबर उत्तर आहे पर्याय ड उद्गारार्थी. 78. तिने प्रामाणिकपणे अभ्यास केला, सबब तिला उत्तम यश मिळाले. या वाक्याचा प्रकार ओळखा. पर्याय अ केवल वाक्य. पर्याय ब मिश्र वाक्य. पर्याय क संयुक्त वाक्य. पर्याय ड संकेतार्थी वाक्य. बरोबर उत्तर आहे पर्याय क संयुक्त वाक्य. 79. जो स्वतः कष्ट करतो तोच आयुष्यात यशस्वी होतो. या वाक्याचा प्रकार सांगा. पर्याय अ केवल वाक्य. पर्याय ब संयुक्त वाक्य. पर्याय क मिश्र वाक्य. पर्याय ड विधानार्थी वाक्य. बरोबर उत्तर आहे पर्याय क मिश्र वाक्य. 80. तिचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे. हे वाक्य कोणत्या प्रकारातील आहे? पर्याय अ केवल वाक्य. पर्याय ब मिश्र वाक्य. पर्याय क संयुक्त वाक्य. पर्याय ड आज्ञार्थी वाक्य. बरोबर उत्तर आहे पर्याय अ केवल वाक्य. 81. सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या जागी शांत बसावे. या वाक्याचा प्रकार ओळखा. पर्याय अ आज्ञार्थी. पर्याय ब विद्यार्थी. पर्याय क संकेतार्थी. पर्याय ड प्रश्नार्थी. बरोबर उत्तर आहे पर्याय ब विद्यार्थी. 82. तुम्ही मला तुमच्या घरचा पत्ता सांगू शकाल का? या वाक्याचा प्रकार ओळखा. पर्याय अ विधानार्थी. पर्याय ब आज्ञार्थी. पर्याय क प्रश्नार्थी. पर्याय ड उद्गारार्थी.
बरोबर उत्तर आहे पर्याय क प्रश्नार्थी. 83. शी, किती घाणेरडी जागा आहे ही. या वाक्याचा प्रकार कोणता? पर्याय अ प्रश्नार्थी. पर्याय ब विधानार्थी. पर्याय क उद्गारार्थी. पर्याय ड आज्ञार्थी. बरोबर उत्तर आहे पर्याय क उद्गारार्थी. 84. वारा सुटला की झाडांची पाने गळू लागतात. या वाक्याचा प्रकार सांगा. पर्याय अ संयुक्त वाक्य. पर्याय ब केवल वाक्य. पर्याय क मिश्र वाक्य. पर्याय ड प्रधान वाक्य. बरोबर उत्तर आहे पर्याय क मिश्र वाक्य. 85. त्याने खूप प्रयत्न केले तथापि त्याला यश मिळाले नाही. या वाक्याचा प्रकार ओळखा. पर्याय अ केवल वाक्य. पर्याय ब मिश्र वाक्य. पर्याय क संयुक्त वाक्य. पर्याय ड संकेतार्थी वाक्य. बरोबर उत्तर आहे पर्याय क संयुक्त वाक्य. 86. मला गणित हा विषय अजिबात समजत नाही. या वाक्याचा प्रकार कोणता? पर्याय अ होकारार्थी. पर्याय ब नकारार्थी. पर्याय क आज्ञार्थी. पर्याय ड प्रश्नार्थी. बरोबर उत्तर आहे पर्याय ब नकारार्थी. 87. शिक्षक वर्गात आले आणि त्यांनी शिकवायला सुरुवात केली. या वाक्याचा प्रकार ओळखा. पर्याय अ केवल वाक्य. पर्याय ब मिश्र वाक्य. पर्याय क संयुक्त वाक्य. पर्याय ड विद्यार्थी वाक्य. बरोबर उत्तर आहे पर्याय क संयुक्त वाक्य. 88. दिवा लावला पण प्रकाश पडला नाही. या वाक्याचा प्रकार सांगा. पर्याय अ केवल वाक्य. पर्याय ब मिश्र वाक्य. पर्याय क संयुक्त वाक्य. पर्याय ड गौण वाक्य. बरोबर उत्तर आहे पर्याय क संयुक्त वाक्य. 89. तुमचे वडील सध्या काय काम करतात? या वाक्याचा प्रकार ओळखा. पर्याय अ विधानार्थी. पर्याय ब आज्ञार्थी. पर्याय क प्रश्नार्थी. पर्याय ड उद्गारार्थी. बरोबर उत्तर आहे पर्याय क प्रश्नार्थी. 90. मुलांनो, कोणाचाही अपमान करू नका. या वाक्याचा प्रकार ओळखा. पर्याय अ विधानार्थी. पर्याय ब आज्ञार्थी. पर्याय क प्रश्नार्थी. पर्याय ड उद्गारार्थी. बरोबर उत्तर आहे पर्याय ब आज्ञार्थी. स्मार्ट अभ्यासाची सोपी सुरुवात फक्त लिप स्मार्ट स्टडी. चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओजसाठी आत्ताच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा.